आदित्य ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टवर हातोडा पडण्याची शक्यता आहे। बीकेसी मधील सायकल ट्रॅक आता एमएमआरडीए उघडणार असल्याची माहिती आहे। तर सायकल ट्रॅक उघडण्यासाठी एमएमआरडीए लवकरच कंत्राटदार नेमणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। बांद्रा कुर्ला संकुलातील वाढत्या वाहतुकीच्या अडचणीवर मात करण्यासाठी रस्ता रुंदीकरण करण्यात येणार आहे। बीकेसी मधील कमी प्रमाणात वापरात असलेला सायकल ट्रॅक मार्गिकेमध्ये रूपांतरित करण्यात येणार असल्याचं आता सूत्रांनी सांगितलेलं आहे। दरम्यान याच संदर्भात बीकेसी येथील या सायकल ट्रॅकच्या परिसरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। पाहूया। आदित्य ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला आणि मुंबईतील बीकेसी मध्ये असलेला हा कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केला हा आहे सायकल ट्रॅक, जो लवकरच इतिहास जमा होणार आहे। याचं कारण म्हणजे मुंबईतील बीकेसी म्हणजे वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स इथे होणारी वाहतूक कोंडी। सध्या आपण पाहिलं तर कुठे सायन ब्रिजचं, सायन पुलाचं सध्या दुरुस्तीच्या नावाखाली काम सुरू आहे। तो ब्रिज सध्या बंद आहे, त्यामुळे बरीच वाहतूक जी आहे ती आपल्याला बीकेसी मधून वळवण्यात आलेली पाहायला मिळते। त्यामुळे याचं कारण, याचा परिणाम म्हणजे मुंबईतील बीकेसी मध्ये मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते। अगदी संध्याकाळच्या वेळेला किंवा सकाळच्या वेळेला, पीक अवरच्या वेळेला खास करून ही वाहतूक कोंडी निर्माण होते। त्यामुळे ही वाहतूक कोंडीला कुठेतरी पर्याय मिळावा यासाठी वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने सध्याच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम करता यावं या अनुषंगाने हा जो सायकल ट्रॅक आहे तो याला अडथळा होत आहे। त्यामुळे हा सायकल ट्रॅक लवकरच एमएमआरडीए 25 कोटी रुपये खर्च करून त्याचं कंत्राट देऊन हा सायकल ट्रॅक जो आहे तो पाडण्यात येणार आहे, अशा प्रकारे देखील माहिती मिळत आहे। त्यामुळे येत्या काळात हा सायकल ट्रॅक लवकरच इतिहास जमा होऊ शकतो, अशा प्रकारे देखील चिन्ह मिळत आहेत। त्यामुळे येत्या काळात याचं एकंदर राजकीय सुद्धा रंग जे आहे ते आपल्याला याला मिळताना पाहायला मिळू शकतात। कॅमेरा आदित्यसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।